कैरीवाले कैरी घ्या कैरी, गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. गावरानी कैरी 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. कैरीवाले कैरी घ्या कैरी, ताजी ताजी कैरी, गावरानी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. कैरीवाले कैरी घ्या. काय होय शांता काकू, काय आणलं विकाले? अहो आशा, कैरी होय, कैरी आणली विकाले. पाहिजे असेल तर घे ना. लोणचं नाही टाकत काय ह्या वर्षी? घेऊन घे, मस्त आहे ना वावरातली कैरी. बनवून ना काकू, लोणचं तर बनवाच लागते, विकतचं लोणचं चांगलं नाही लागत. बरं दाखवा बरं कशी आहे कैरी तर पाहू द्या मले. कैऱ्या जर चांगल्या असन तर घेऊन घेतो मग 2 किलो. घे ना, डोळे बंद करून घे. चांगल्या काय, चांगल्याच आहे. आता दरवर्षी मी कैऱ्या विकाले आणतो तर निघते काय? एक जरी कैरी खराब निघन ना तर मले म्हणजो तू एकही कैरी खराब नाही आहे. हा, झाडावरचा माल होय ना, वावरातल्या कैऱ्या होय, विकत थोडी माल आणला. हा, विकतच राहिलं तर फरक पडते, पण वावरातल्या कैऱ्या होय तर याच्यात एकही कैरी खराब नाही आहे. हो ते तर आहे, वावरातल्या कैऱ्या खराब नाही राहत, ताजा ताजा माल राहते तर. बरं द्या ना मग काकू, 2 किलो देऊन द्या. बरं ये ना मग, हात लाव ना. थोडीशी टोपली खाली ठेवला आणि निवडतो या मतानं कशा कैऱ्या पाहिजे तुले. लहान पाहिजे, मोठ्या पाहिजे, मीडियम आकाराच्या पाहिजे, पाय तू. द्या ना कोणत्याही, लहान मोठ्या. लोणचंच बनवून आहे. पाहून घे ना, पावाच्या आहे ना तुले कैऱ्या, पाहून घे चांगल्या ना मस्त आणि मग घे. बरं पाहिजे पाहिजे, बरोबर. आरामात घे, आरामात, नाही तर माझी टोपली गिपली फोडशील काय बाबा? नाही काकू, टोपली गिपली नाही फोडत मी. घ्या, पकडा, ठेवा आरामात. बरं घे घे, आरामात. हा, पाहून घे आशा, चांगल्यानं पाहून घे आणि मग घे. जो खराब तर एकही कैरी नाही आहे म्हणा त्याच्यात, तरी पाहून घे. हो काकू, कैऱ्या गिऱ्या तर चांगल्या आहे, ताज्या कैऱ्या आहे ना, मस्त फ्रेश माल वाटून राहिला. माय फ्रेश म्हणजे कालच आणल्या ना वावरातून तोडून. यायले म्हटलं थोडा, म्हटलं 15-20 किलो कैऱ्या विकून पाहिन म्हटलं मी. गावात खपन तेवढ्या खपन, अन नाही खपणार तर घरी लोणचं बनवून म्हटलं. त्याच्यानं पहिले गावातच आणल्या ना विकाले. खपते काकू, खपून जाईन, कोणी घेते ना. अन लोणचं आवडीनं बनवते कोणी. विकतचं लोणचं तर मला अजिबात नाही आवडत. खारट खारटच लय लागते, मीठच लय लागते ना त्याच्यात, किती टाकते ना काय नाही तर. आणि आपण घरचं लोणचं बनवतो त्याची टेस्ट आणि विकतच्या लोणच्याची टेस्ट फरकच पडते. हो ते तर आहे, घरचं लोणचं टेस्टी लागते खावाले, विकतचं लोणचं काही टेस्टी नाही लागत. मी बनवून ना आता उद्या गिद्या. बरं द्या बरं मोजून, 2 किलो करा. 2च किलो घेता? घे ना अजून. घे 2-4 किलो. पाहिन ना काकू, सध्याचे 2 किलो देऊन द्या. मग अजून आहेच ना तुमच्या वावरात कैऱ्या, घेता येते. मग एक काय ना घेऊन ठेवन तर बनवाले जीवार येते ना. थोडं थोडं बनवा लागन. लोणचं बनवतो म्हटलं तर लय मेहनत लागते ना. आंबे धुवा रे, मग सोकू घाला रे, पुसा रे, लय मेहनत लागते. आणि लोणचं गिंचं खराब झालं तर फेकण्यात जाते, बरोबर नाही बनवता आलं तर. अमाय असं कसं खराब होते लोणचं? तू बरोबर नसन बनवत. बरोबर काळजीनं बनवा लागते सुरुवातीपासूनच. मस्त 2-4 पाण्यानं धुवून टाका, मस्त कॉटनच्या कापडानं पुसून टाका, सोकू द्या. आणि सोकले म्हणजे मग कापाव. आणि मग मस्त काप करून ठेवले का मग हळद मीठ लावून मस्त सोकू द्या चांगल्यानं. आणि मग लोणचं बनवा. मग खराब नाही होत. थोडंसं लक्ष देऊन बनव तर फेकण्यात नाही जात, वाया नाही जात. आणि हे लोणचं काम असं आहे का बरोबर काळजीनं बनवा लागते. नाही तर असं तसं बनवशील तर मग ते बुरशी लागल्यावानी होते, पाणी सुटते. बरोबर नाही बनत, फेकण्यात जाते. तसं काम नाही करा. एवढ्या मेहनतीनं घेतो आपण महागाचं, न कायले फेका. देऊ काय मग मोजून? हो हो द्या ना, 2 किलो द्या. बरं देतो देतो. काकू चिल्लर नाही आहे माझ्याजवळ, तर देतो मी थोड्या वेळानं पैसे आणून. कितीची आहे तुझ्याजवळ? 500ची आहे काकू. आहे काय मग तुमच्याजवळ चिल्लर? नाही हो, 500ची तर नाही आहे बा, 300 रुपये असन जवळ. बरं देतो ना, थोड्या वेळानं ये मग घरी. हो थोड्या वेळानं देतो मग आणून. बरं येतो मग. कैरीवाले कैरी घ्या कैरी, गावरानी कैरी, ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. गावरानी कैरी. कैरीवाले कैरी घ्या कैरी, गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. कैरी घ्या कैरी, 60 रुपये किलो. कलाबाई पाहिजे काय कैऱ्या? काय माहित बा, आता रुपाले विचारा लागन पाहिजे का नाही पाहिजे तर. हाय काय घरी?
घरी आहे ना, माहित नाही आंघोळीला गेली का स्वयंपाक बनवून राहिली तर. पाहिजे असन तर घ्या, नाही तर समोर जातो मग मी. विचारून घ्या रुपाले पाहिजे काय म्हणा कैऱ्या. रुपा, रुपा, कैऱ्या घेत काय? शांताबाईनं आणल्या विकाले. पाहिजे असन तर घेऊन घे 2-4 किलो लोणचं बनवाले. होऊ शकते कलाबाई, आंघोळ गिंघोळ करत असन नाही तर. हो, आंघोळ गिंघोळ करत असन. एक काम करतो, पाठवून देईन नाही तर शांताबाई तुझ्या घरी मी. तसं करता मग, रुपाले पाठवून दे जा कामात असन तर. आता मी थांबली असती पण अजून गावात घुमायचं आहे मले. विकतो म्हटलं, खपन तेवढ्या खपन कैऱ्या. हो, घुमास लागते ना, घुमास लागते गावात. आराम चालू आहे मग. हो, आता आरामाचे दिवस आहे, करा लागते आराम. चांगलं आहे ना, चांगलं आहे. बरं येतो मग कलाबाई, पाठव जा रुपाले. हो हो, सांगतो ना तिले रुपाले. कैऱ्या पाहिजे असन तर घ्यायला लावतो तिले. ठीक आहे ना. कैरीवाले, कैरी घ्या कैरी. गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी. 60 रुपये किलो. घ्या घ्या गावरानी कैरी. आत्याबाई, कोण आलं होतं आता घरी? अहो रुपा, शांताबाई होय ना, शांताबाई होय. कैऱ्या घेऊन आली होती. पाहिजे असन तर पाठवतो म्हणे रुपाले घरी. अमाय बाई, आले काय कैऱ्या विकाले? हो हो, आल्या ना कैऱ्या विकाले. घ्या लागन ना मग 2-4 किलो आपल्याला लोणचं बनवासाठी. घेतल्या का नाही तुम्ही? इथंच तर बसल्या होत्या, घ्यायला पाहिजे होत्या 2-4 किलो. मी म्हटलं तुले विचारून घ्या, घेत नाही घेत. आता मला माहित नाही ना मागच्या वर्षीचं लोणचं किती काय काय आहे. आता तुले माहित आहे तर तुझ्या हिशोबानं पाय मग तू 2 किलो घेत का 4 किलो घेत. बरं ठीक आहे, जाऊन पाहतो मी. कुणीकडे गेली मग शांता मावशी? इकडे समोर गेली ते प्रीतीच्या घरा इकडे. तिकडे जाऊन पाय, तिकडेच असन. हो जातो आणि घेऊन घेतो, नाही तर खतम होऊन जाईन मग. आणि गावातल्या बाया तर फुकटाचं नाही म्हणजे उधारीवर राहते, तर घेऊन घेते ना 2-2 किलो 4-4 किलो आणि देते मग आरामात पैसे. कैरीवाले, कैरी घ्या कैरी. ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी. गावरानी कैरी, कैरी घ्या कैरी. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. घ्या घ्या गावरानी कैरी. अच्छा, इकडे आहे शांता मावशी, लताबाईच्या घरा इकडे. चाल गड्या, पटकन चालली जातो आणि घेऊन घेतो. कैरीवाले, कैरी घ्या कैरी. गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी. घ्या घ्या 60 रुपये किलो, 60 रुपये किलो. गावरानी कैरी. शांता काकू, मी किती वेळची वाट पाहून राहिली. तुम्ही कैऱ्या विकून राहिल्या तर. येईन बा माझ्या घराजवळ, येईन बा माझ्या घराजवळ. पण तुम्ही तर आलेच नाही अजून. समोर चालल्या. येतच होती, टाइम लागला असता तिकडे येवाले. आता इकडे आहे 10-12 घर, तिकडे घुमून घेतो म्हटलं पहिले आणि मग तिकडे आली असती तुझ्या घरा इकडे. हा काय, तुमचा आवाज गिवाज आला मले. मी म्हटलं शांता काकू होय आल्या म्हटलं कैऱ्या घेऊन. घेतो म्हटलं 4 किलो लोणचं बनवासाठी. त्याच्यानं वाट पाहून राहिली मी, पण तुम्ही आल्या नाही तर मी पटकन आली. मग चाल म्हटलं पटकन जातो आणि घेऊन घेतो कैऱ्या, नाही तर खतम होईन तर मग अजून बसा लागन मला वाट पाहत. काय होते मग खतम होईन तर? कैऱ्या काय विदेशातून आणा लागते काय आपल्याला? नाही काकू, विदेशातून गीत नाही आणा लागत. मग खतम झाल्या तर वावरात जाणं आहे आणि तोडून आण नाही. एका दिवसात काय 1 घंटा जावाले आणि 1 घंटा येवाले. 1 घंटाही नाही लागत, 20 मिनिट लागते जावाले. 20 मिनिट जावाले आणि 20 मिनिट येवाले. आणि आम्ही तोडायला लागन बा 10-15 मिनिट. एका घंट्यात जाणं येणंही होते आणि तुझ्या घरी आणून देणंही होते. हो अमाय बाई, रुपाई आली. हो मावशी, मला पाहिजे ना कैऱ्या. तुझ्या सासूले तर म्हटलं पाहिजे असेल तर घेऊन घे, तर काही बोलली नाही बा. सुनीले माहित आहे म्हणे घ्या लागते नाही घ्या लागत. सगळं माहित आहे ते मावशी, घरी काय आहे काय नाही. पण ते आपल्यावर पाहिजे ना, घेणं नाही घेणं. तिले नसन घेवायचे कैऱ्या. म्हणत असन मी कैऱ्या घेईन तर मला पैसे द्या लागन. त्याच्यानं घ्याले नाही पाठ, पैसे काढाले नाही पाठ. ते दाखवत नाही जवळचे पैसे. हा काय माहित बा आता, तिचं तिले माहित. काकू द्या बरं मग 3 किलो कैऱ्या. बरं घेऊन जाणं 3 किलो काय ने ना 4-5 किलो. नाही थोडेच घेतो आता. 3 किलो घेतो आणि मग पुढच्या हप्त्यात घे पाहा लागन. पाय जा तुमच्या हिशोबानं, लागलं आणून देईन मी तुम्हाला. वावरातच आहे कैऱ्या. हो सांगतोस ना. बरं घे ना मग बाई प्रीती, हात लाव बरं. हो काकू. बापरे काकू, कैऱ्या तर मस्त आहे. कैऱ्याले पाहूनच माझ्या तोंडाले पाणी सुटलं. असं वाटते कधी मी कापतो ना कधी तिखट मीठ टाकून खातो. मला लय आवडते कैऱ्या खायला. मस्त कापून तिखट मीठ टाकून खा, बापरे मस्त लागते मले. आणि माझ्या लेकराला लय आवडते. खरंच सांगतो, आता पाहिजे घरी गेल्याबरोबर लेकर कसे खाते तर त्याचे दात नाही आमतात ना काही नाही.
हो लेकरायले तर आवडतेच, आंबट तुंबट आवडते लेकरायले. आपल्याला नाही खाणं होत पण लेकरायनं खाणं होते. हो ना, मस्त कैऱ्या हिरव्या हिरव्या. बापरे, मी तर खुश झाली कैऱ्या पाहून. ह्या आठवड्यात म्हणणारच होती मी तुम्हाला का काकू कैऱ्या कधी आणता विकाले म्हणून. अन पहा बरं, माझ्या मनाच्या पहिले घेऊन आल्या तुम्ही. हा काय आलती नाही तुला आठवण? हो काकू, आता दरवर्षी घेऊन येता तुम्ही कैऱ्या, तर तुमची वाट पाहत बसतो मी. बाजारात जातो, बाजारात दिसते मला कैऱ्या पण घेत नाही मी. मला माहित आहे का तुमच्या वावरातल्या कैऱ्या चांगल्या राहते, त्याच्यानं मी वाट पाहत राहतो. हा काय, बरं घे ना मग, घे काढ. किती पाहिजे, किती किलो पाहिजे? द्या ना 3 किलो. बरं घे. बाई रुपा, तुला किती पाहिजे कैऱ्या, किती किलो पाहिजे? मले 2 देऊन द्या, जास्त नाही, सध्याचे 2 देऊन द्या, मग अजून घेईन मी. माय काऊन 2 किलो घे ना, तूही 4 किलो घे. मस्त उसल्या बनवजो, अजून मस्त आमपणा बनवजो. उसल्या बनवाले मावशी आंबे कसे चालते, पडले पुडले झाडावरचे. लोणचं बनवासाठी पाहिजे चांगले चांगले कैऱ्या. हो काकू, उसल्या बनवाले काय असे तसे कैऱ्या चालून जाते, पडले पुडले खराब चिराब. माय मावशी त्याले विचारून राहिले दोघीले, आणि मला नाही विचारत काय? नाही हो विचारतो ना, तुला विचारतो. घे ना, तूही घे ना कैऱ्या. किती पाहिजे? मला 2 किलो द्या ना. किती रुपये किलोच्या भावानं विकून राहिले मावशी? जास्त नाही हो, 60 रुपये किलो. 60 रुपये जास्त नाही होत मावशी, 50 रुपये किलो लावा ना. माय म्हणा 60 रुपये जास्त झाले का आता तुमच्यासाठी? बाजारात जाता तर तुम्हाला माहीतच आहे कैऱ्याचा भाव काय चालू आहे, किती चालू आहे. 90 रुपये आणि 80 रुपये किलो चालू आहे बाजारात. आता हे वावरातले कैऱ्या होय आणि तुम्ही आपल्याच आहे, त्याच्यानं मी 60 रुपये किलोच्या भावानं विकून राहिले. नाही तर भेटून राहिले का आता बाजारात 60 रुपये किलोच्या भावानं? आणि त्याच्यातल्या त्याच्यात माहीतचा बुडा वावरात जावाले नाही पाहत. आणि हे वानेराचा त्रास आहे. आंबे खाते कमी आणि नासोळा जास्त करते, पाडून ठेवते झाडाखाली, वाया जाऊन राहिले. त्याच्यानं त्या हिशोबानं आणल्या मी ना कैऱ्या विकाले. चला बा 2 पैसे होऊन जाईल. हो मावशी, ते तर आहेच, वानेराचा त्रास तर लय आहे वावरायनं. नाही तर काय मग, अन माहीत यायले म्हणतो मी, जावं वानेर हाकल जा, वानेर पाहिजा, तर ऐकत नाही. कूलरच्या हवेत झोपाले पाहिजे त्याले. ऊन आहे ऊन लागते, मग एवढ्या उन्हीत पाठवतं काय? ऐकत नाही. आता मी कुठं कुठं जाऊ, वावराचं करू का इकडे पाहू घरचं? काकाजीनं पाहिले पाहिजे, मस्त किती मस्त आंबे आहे तुमच्या वावरातले. तुमच्या वावरातले आंबे किती मस्त आहे काकू, पिकल्यावर साखरेची गरज नाही पडत, एवढे गोड आहे तुमच्या वावरातले आंबे. नाही तर काय मग, पण आता कोण राखण करण वावरात जाऊन? पाठवत जा ना काकू, जबरदस्ती पाठवत जा काकाजीले. मस्त आंब्याच्या झाडाखाली बास टाकून तर झोप नव्हते, आणि किती मस्त थंड थंड हवा लागते. जाऊ दे ना व, म्हातारा खोळा आता मी दोघही. पहिले लय कामं केले बापा जवानीत, आता कामं नाही होत पहिल्याच्या सारखं. कसेही हातपाय मोकळे राहिले पाहिजे म्हणून करतो. हो काकू, तरी लय कामं करता तुम्ही, तुमच्या वयाच्या हिशोबानं लय कामं करून घेता. चालूच राहते, हे करू दे ते करू दे, लय कामं करून घेता तुम्ही. करा लागते हो, कामं करा लागते. पैसा नाही पाहिजे काय? हो पैसा पाहिजे ना. नाही तर काय मग. बरं घ्या ना, निवडा तुमच्यासाठी कैऱ्या. द्या ना काकू, तसेच द्या ना मोजून, चांगल्याच राहते कैऱ्या. बरं देतो काकू. दिले तुमचे पैसे? हो दिले. आता द्या ना मला, टोपली उचलून द्या आणि मी जातो मग सामान. आणि अजून लागन कैऱ्या तर सांग जा मग मले, वाया गेल्यापेक्षा माझे 2 पैसे तर होईल. बरं ठीक आहे ना काकू, सांगन. कैरीवाले कैरी घ्या, कैरी ताजी ताजी कैरी, गावरानी कैरी, फ्रेश कैरी घ्या 60 रुपये किलो, 60 रुपये किलो गावरानी कैरी. कैरीवाले कैरी घ्या, कैरी गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी 60 रुपये किलो, 60 रुपये किलो घ्या गावरानी कैरी. कैरीवाले कैरी घ्या, कैरी गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या 60 रुपये किलो, 60 रुपये किलो गावरानी कैरी. अमाय शांताबाई काय होय? कैऱ्या होय व, कैऱ्या आणल्या विकाले. हा काय सांगत नाही मग, कधी गेली होती? काल गेली होती काय वावरात? हो काल गेली होती ना, काल आणल्या तोडून 15-20 किलो, तर आज आणल्या मग विकाले गावात. खपल्या? हो आतापर्यंत खपल्या ना 10 किलो. हा काय चांगलं आहे ना, खपते ना, आपल्या गावात खपून जाते. हो खपून जाते ना. मी म्हटलं खपते का नाही खपत, त्याच्यानं जास्त काही कैऱ्या तोडून नाही आणल्या. आता उद्या अजून जावं लागन वावरात आणि आणा लागन कैऱ्या तोडून. आणजो ना, अन मला देजो 5 किलो कैऱ्या. पैसे देईन मी, फुकट नाही म्हणून राहिले. नाही व, पैसे गिसे कायले देत, पैसे गिसे नाही पाहिजे. आणि एक काम करजो, माझ्या संग वावरात चालजो, मस्त 2 थैले घेऊन येजो. लोणचं बनव, अजून उसल्या बनव, बनवून ठेवजो, वर्षभर मस्त खावाले होते.
नाही नाही शांताबाई, आता तू सगळे जोडून पैसे घेऊन राहिली ना, मला काय फुकट देतं काय? काय होती तर तू चालजो ना माझ्या संग वावरात. तू तुझ्यासाठी घेऊन येजो तोडून आणि मी विकासाठी घेऊन येईन. पैसे गिशे कायले द्या लागते? लोक म्हटलं चोरू चोरू घेऊन जाते वावरातले आंबे, त्याच्यानं होय. आणि आपली तर यायले म्हणा मी माहित जावं जावं तर ऐकत नाही. तुझ्या भाऊजी झोपा काढायला पाहिजे त्याले. दिवसा नाही झोपा काढते आणि रात्री नाही झोपा काढते. झोपाच काढणं चालू आहे आता दिवस आणि रात्र. खाण्यानं झोपणं करून राहिले. पाठवत जाय जबरदस्ती, असे कसे नाही ऐकत. जेवायलाच नको देऊ, एखाद्या दिवशी उपाशीच ठेव, मग बरोबर जाते वावरात. सांगा लागन भाऊजीले, कडक करा लागन आता. सांगजो बरं त्याले. माहित ऐकतच नाही, मजाकीवरच नेते. तू जाय तू जाऊन पाय बरं. लागू नाही देत. या लागन मग संध्याकाळी घुमत फिरत. ये जो ना. आता कुठं चालले इकडे? कुठं नाही, तुझा आवाज आला तर पावाली आली. काय म्हटलं हे कैऱ्या घ्या, कैऱ्या आणल्या का म्हटलं शांताबाईनं विकाले. चाल ना घरी, पाणी गिनी पेजो, थकली असं ना आता. इकडे घुमू घुमू येतो ना आता इकडे पवनच्या घराच्या जातो म्हटलं. घेईन तो कैऱ्या आता. काय माहित बा आता घेते नाही घेत, जाऊन पाहिजे. शांताजी मैयाजी बोलावून राहिली तुम्हाला कैऱ्या घेवायच्या. बरं बरं येतो येतो, तिकडे शिवून राहिले मी. सांग तू आजीले येते म्हणा शांताजी. लवकर ये जा आजी, मग मै आजी वाट पाहते. हो रे येतो ना, लवकर येतो. चाल मग चंद्रकला तिकडेच जाऊ, कल्पीबाईच्या घरा इकडे. बरं चाल ना मग, चाल. हो आणि तिकडच्या तिकडे मग तुझ्या घरी येईन. बरं चाल मग. कैरीवाले कैरी घ्या, कैरी गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी घ्या घ्या, 60 रुपये किलो. बापरे भाऊजी, कुठून आले म्हटलं छत्री गित्री घेऊन? वावरात गेलो होतो, वावरातूनच आलो. हा काय लय ऊन तपते बा तुमच्यावर, छत्री घेऊ घेऊ घुमता. हो ना, ऊन होय का काय होय, पाय ना किती ऊन तपते ना. पुढच्या महिन्यात काय माहित किती तपंत. हा काय भाऊजी, आतापासूनच हे हाल आहे म्हटलं, छत्री घेऊ घेऊ घुमून राहिले तर पुढच्या महिन्यात तर मग तुम्ही घराच्या बाहेर नाही निघणार. हो ना, कूलरले सोडणारच नाही मग, नाही का? कूलर समोर पसरून राहीन. शांती झाल्या असं ना कैऱ्या विकून. चाल ना मग घरी, भूक लागली, जेवण करतो मी. चाल ताटगीट वाढून देजो. नाही ना हो, कैऱ्या विकून व्हायच्या. जा ना तुम्ही घरी, जा ना जेवण करा. काय भाजी भाकर काय संग घेऊन घुमून राहिली काय मी? घर आहे ना, घरी जा, सुनबाई आहे, मागा ताट वाढून. देत नाही काय? हो ना, कामही नाही करू देत बाईले. माई बहीण पा बरं किती कडक आहे. तुम्ही छत्री घेऊ घेऊ घुमून राहिले आणि बाई पा बिना छत्री न आणि डोक्यावर ओझं घेऊन घुमून राहिली. काय भाऊजी तुम्ही, आतापासून हे हाल आहे म्हटलं. काय करावं मग चंद्रकला, तूच सांग बा. आता ऊन होय का काय होय, लय ऊन लागते. हो ना, तेच तर म्हणून राहिली मी. माई बहीण कडक आहे म्हटलं. पा बरं किती मेहनत करून राहिली ते आताही. तर तिले तर म्हटलं होतं एवढ्या उन्हीत काही घुमू नको तू, संध्याकाळी जात जाय, नाही तर सकाळी जाऊ. मस्त सकाळी झोपून राहते 8 वाजेपर्यंत ना. मग कधी येईन ते इकडे आंबे विकाले? काय हो काही सांगता तुम्ही? बिना कामाचं बदनाम करता मले. सकाळी उठून काम धंदे कोण करते? अंगणा सडा सारवण कोण करते म्हटलं? झाडझूड केल्यानं होऊन जाते काय? बाकीचे कामं तर सुनबाई करतच राहते. ते तर करते, पण मी झोपली नाही राहत 8 वाजेपर्यंत. 8 वाजेपर्यंत झोप लागतच नाही ना, काम करून आहे तर. हो शांताबाई, माय बी तसंच आहे. आपण काम करून आहे तर 6 वाजता मी उठून जातो आणि 10 वाजेपर्यंत पूर्ण कामं गिमं होऊन जाते ना. मग बसून राहतो मस्त दिवसभर आराम करत राहू. ते दिवसभर कामं करत राही ना, ते मलाही नाही आवडत. चाल ना मग शांती, आता काय घुमता? ऊन तपून राहिली ना. चाल घरी, संध्याकाळी येजो, मस्त एक चक्कर मारजो. नाही हो, 10 वेळात हेच काम नाही करत मी. आता इकडे राहिले 2-4 घर तर घुमतो आणि येतो. जा ना तुम्ही, मला चंद्रकलाच्या घरी जावाचं. काय चंद्रकला घरी काही पार्टी वाटी आहे काय? नाही भाऊजी, पार्टी गिटी नाही आहे. बाई दिसली मला इकडे तर चाल म्हटलं, आता इकडे आली तर घरी नेतो. मस्त शरबत गिरबत बनवा लागन मग. अच्छा अच्छा, चांगलं आहे मग. बहिणीलाच विचारत जाय, मला नाही नेत काय शरबत प्याले. आता तुम्ही जेवण करतो म्हणता न, काय विचारू मग तुम्हाला? तुम्हाला भूक लागली, आता जेवण करून घ्या तुम्ही. उद्या किती यायचा सरबत प्याले. चांगलं आहे बा, बहिणीची सोय करत जाय. तसं नाही आहे भाऊजी, आता तुम्हालाच घरी जावायची घाई आहे तर जा मग तुम्ही. मी जातो माझ्या बहिणीला घेऊन. बरं, बहिणीला घेऊन जाय आणि थोडंसं ओझं घे ना मग डोक्यावर. बहिणीची कदर नाही काय? उन्हात घुमते ते कदर आहे. आणि एवढं मोठं ओझं आहे बाईच्या डोक्यावर तर ते नाही दिसत काय? घे ना थोडीशी टोपली. मी तर म्हणूनच राहिली शांताबाईले, तर नाही म्हणते राहू दे, जास्त भारी नाही आहे अशी म्हणते शांताबाई. चांगलं आहे मग, असंच पाहिजे ना. चालतं काय मग भाऊजी? चला ना, मस्त शरबत बनवतो मी. शरबत गिरबत प्या ना, मग घरी जा, जेवण खावण करा. आता एवढ्या उन्हीत आले. आलते काय हो आज वानेर? आले होते ना, मला जावाच्या पहिले आले होते. मग हाकलले वानेर, तेव्हापासून नाही आले. आता काय माहित मी इकडे आलो तर. जेवण खावण करतो आणि जातो मग. तुम्हाला तर म्हणून राहिली मी का डब्बा घेऊन जात जा वावरात. तुम्ही शेतानं एवढ्या उन्हीत पाय दुखत.
हा एवढ्या उन्हीत नका येत जाऊ. मस्त झाडाखाली सावली राहते, पाणी आणून ठेवत जा. मस्त तिथं जेवणही होते आणि आरामही होते. आणि उलट तर वावरात भाकर धकते घरच्या पेक्षा. नाही तर काय मग, घरी तरी भाकर धकत नाही, वावरातच नेत जा भाऊजी डबा. उद्यापासून घेऊन जाईन. देत जा शांताबाई, मस्त 10-12 भाकरी बांधून. मुक्कामी तिकडेच करते मग भाऊजी. 7-8 भाकरी काय होय बापा हे? म्हणजे 2 दिवस याचच नाही मग वावरातून, नाही काय चंद्रकला? नाही तर काय मग, कायले मग उन्हात तुम्हाला घ्यावं लागते रोज रोज. मस्त एक काय ना 2-3 दिवसाचा डब्बा घेऊन जात जा आणि रात जा वावरातच पडून. चांगलं काम आहे मग. बरं चला मग, चल शांताबाई भाऊजी चला घरी, शरबत बनवतो मी. चला मग, म्हणजा ना का मला चंद्रकलानं म्हटलं नाही म्हणून. चला बरं, चला आता. चला मग जेवण करून घ्यायचं. आता म्हणून राहिली तर चला, नाही तर मग तिथंच जेवण करत जा चंद्रकलाच्या घरी. काय बनवलं मग चंद्रकला? आता काय बनवून बा, भाजी पोळी बनवतो. चला ना घरी, घरी सांगतो मी तुम्हाला काय बनवलं काय नाही तर. असं आहे काय? घरी गेल्यावर सांगशील नाही तर मी येत नाही काय जेवण करायला? येता ना भाऊजी, येता येता. मस्त वरण बनवलं आणि आपल्या मिरचीचा ठेसा. बापरे, एवढ्या उन्हात? एवढ्या उन्हात खातं काय मिरच्याचा ठेसा? काय होते मग वरणा संग खावाले. चला तुम्ही, अजून दुसरं काही बनवून देईन तुम्ही म्हणाल ते. चला मग. बरं चाल. कैरीवाले कैरी घ्या, कैरी गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो गावरानी कैरी. कैरीवाले कैरी घ्या, कैरी गावरानी कैरी, ताजी ताजी कैरी, फ्रेश कैरी घ्या घ्या. 60 रुपये किलो, 60 रुपये किलो गावरानी कैरी.